एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन कॉरिडॉर, मग ते लातूरला आहेत, सिकरला आहेत किंवा कोट्याला आहेत, आणि त्यातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. कधी कधी ते त्या गावचे पण नसतात, परंतु तिथे येऊन कसेही राहतात. काही गरीब विद्यार्थी असतात, ते सगळं किडूक मुडूक गहाण टाकतात. आज अशी परिस्थिती आहे, सगळी व्यवस्था इतकी महाग झालेली आहे की गरीबाला आज क्षमता असूनही डॉक्टर होण्याचा विचार सुद्धा करता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यातून आम्ही एक निर्माण केले की एक भ्रष्ट कुचकामी अशी व्यवस्था, की जी व्यवस्था फक्त आणि फक्त भ्रष्टाचारालाच जन्म देऊ शकते. आणि हे सगळं संपवण्याकरता प्रत्येक वेळी आम्हाला सीबीआयच लागतं. या देशातला प्रत्येक असा प्रश्न जटिल करायचा आणि तो फक्त पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनीच सोडवला पाहिजे, अशी व्यवस्था आम्ही निर्माण करतो. तरी देखील जे सीबीआयने काम केलं त्याचं कौतुक केलंच पाहिजे. पण त्याच वेळेला या व्यवस्थेमध्ये लक्षात घ्या, या व्यवस्थेमध्ये उणीव अशी आहे की हे सगळं होत असताना त्याच्या आधी ते आम्हाला थांबवता आलं नाही. आणि नीट मधले घोटाळे तर काय आजचे नाहीयेत. दरवर्षी मी जेव्हा सुद्धा कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून बघतोय, दरवर्षी मेडिकल एंट्रन्स मधले घोटाळे सगळे समोरच येत आहेत. पण मग हे यावर्षी उघड कसं झालं?